नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल, तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पिन कमेंट आहे, म्हणजे पहिलीच कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय. याचं विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ बघितलाय का? जर तो बघितला नसेल तर कृपया आजच बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला सोमवार सकट पुढील संपूर्ण आठवड्यात कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याची संपूर्ण आयडिया, संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. निफ्टीमध्ये आपल्याला असं वाटतंय की निफ्टीमध्ये खूप मोठं सेलिंग झालेलं आहे आणि निफ्टी खूप जास्त खाली ड्रॅग झालेलं आहे. आणि ह्याचं कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अमेरिकेमध्ये भारतासारख्या देशांवर जे रशियाकडून क्रूड ऑइल घेतात, कच्चं तेल विकत घेतात, तर त्यांच्यावर 500% टॅरिफ लावण्याचा त्यांच्याकडे एक प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या मार्केटमध्ये मागच्या संपूर्ण आठवड्यात खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं. आता त्यांच्याकडे शनिवारी त्याच्यावर त्यांच्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. म्हणजे पूर्वी जे टॅक्स लावलेले आहेत, 50% टॅरिफ जे लावलेलं आहे, त्याच्यावर सुनावणी चालू आहे. आणि शनिवारी त्याचा रिझल्ट येणं अपेक्षित होतं आणि तो रिझल्ट तिथल्या ट्रम्प सरकारच्या विरोधात येणं अपेक्षित होतं. मात्र तो रिझल्ट जो आहे तो सुप्रीम कोर्टानं त्याचा निकाल लांबणीवर टाकलाय आणि त्यामुळे तो निकाल काही आलेला नाहीये. पण त्या अपेक्षेनं झालेली जी सेलिंग होतं आणि असं वाटत होतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि त्याच्यामुळे जर त्या टॅरिफवर बंदी आली तर भारतीय मार्केटमध्ये खूप चांगली व्ही शेप रिकव्हरी बघायला मिळेल. तर आता रिकव्हरी होऊ शकते पण सावकाश होऊ शकते. कारण त्याच्यासाठी लागणारं जे काही आपल्याला इव्हेंट होता तो इव्हेंट घडलेला नाहीये. तर त्यामुळे आता काय होऊ शकतं, आता सध्या दिसताना आपल्याला बँक निफ्टीमध्ये नुसार काय दिसतंय, तर 25,725 आणि 25,600 ह्या दोन लेवल, हा जो झोन आहे हा सपोर्ट झोन म्हणून आपल्याला दिसतोय. आता ह्या झोन मध्ये काय आहे की जेव्हा ह्या झोनच्या वर ब्रेकआउट येईल, ब्रेकआउट जनरली कसं येतं आपल्याला माहिती आहे, किंवा कुठलाही रिव्हर्स ट्रेंड म्हणजे कुठलाही ट्रेंड जो आहे तो रिव्हर्स व्हायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये डब्ल्यू पॅटर्न किंवा एम पॅटर्नच बघायला मिळतात. काही जणांना असं वाटतं की मार्केटमध्ये फक्त डब्ल्यू पॅटर्न आणि एम पॅटर्नच असतात की काय, तर तुम्ही मुद्दाम चेक करा. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर चेक करा, डेली टाइम फ्रेमवर चेक करा, अवरली टाइम फ्रेमवर चेक करा. कोणताही ट्रेंड चालू आहे, वरच्या दिशेनं जातोय, तो खाली यायचा असेल ना तर एम पॅटर्न बनवल्याशिवाय खालीच येत नाही. किंवा एखादा ट्रेंड खाली जात असेल तर त्याच्यामध्ये रिव्हर्सल व्हायचं असेल तर तो डब्ल्यू पॅटर्न बनवल्याशिवाय सहसा, आता हे म्हणतोय हे काय 90 ते 95% वेळा असं होतं. कधी कधी काय होतं, खाली येतोय, एकदम व्ही शेप रिकव्हरी येते, पण त्यानंतर सुद्धा छोटं का होईना आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनतोच बनतो. मग आपल्याला तो जर सावकाश आला असेल तर मग आपण त्याला कप अँड हँडल पॅटर्न म्हणतो. बरोबर? तर असं त्याची वेगवेगळी नावं होतात. पण अशा प्रकारे आपल्याला एम किंवा डब्ल्यू पॅटर्न बनल्याशिवाय मार्केटमध्ये रिव्हर्सल होत नाही. आणि त्यामुळेच आपण काय करतोय, डब्ल्यू पॅटर्नची इथे वाट बघतोय. तर जर समजा इथून वर जायचं असेल तर सोमवारी काय होईल, हळूहळू थोडंसं कदाचित, आता हे वर आलंय तर कदाचित आणखीन थोडंसं वर जाऊ शकेल, जर होणार असेल तर सांगतोय. आणि थोडंसं खाली येऊन मग पुन्हा वर जाऊ शकतं. अशा प्रकारे तो डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. जर होणार नसेल, हा जो सपोर्ट झोन आहे हा जर तुटला
25,600च्या खाली टिकायला लागलं, तर मग 25,500, 25,450च्या दिशेनं सुद्धा मग जाऊ शकतं. तर त्यामुळे आपल्याला वाट बघायची की ह्या झोनमध्ये काय होतंय. इथे कुठल्या प्रकारची प्राइस ॲक्शन सोमवारी मार्केट ओपन झाल्यावर होतीये, त्यानुसार मार्केटमध्ये आपल्याला या गोष्टी बघायला मिळतील. पण आता म्हणजे खूप खाली ट्रॅक झाल्यामुळे आणि आता जवळ-जवळ फायनल मोठ्या टाइम फ्रेमच्या सुद्धा फायनल टार्गेटला आल्यामुळे आता कदाचित हळू छोटीशी का होईना रिकव्हरी आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये सोमवारी काय होऊ शकतं. सोमवारी आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्नची वाट बघायची किंवा हे वर गेलंय, जर खाली आलं आणि हा लो तुटला, तर मग आपल्याला आणखीन थोडं खाली जाऊ शकतं. हे पण त्याच्यामध्ये लक्षात येईल. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. सेम निफ्टी प्रमाणेच बँक निफ्टीसाठी सुद्धा ही लेवल आहे 59,420 आणि खालच्या बाजूला 59,230. ह्या दोन लेवल आहेत. निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसलं? इथे मधोमध येऊन वर जाताना दिसलं. पण इथे काय दिसतंय आपल्याला खालपर्यंत आलंय, खालची लेवल ब्रेक करून इथपर्यंत आलंय. बरोबर? तर आता आपल्याला इथे वाट बघायची आहे, की इथे सुद्धा हा सपोर्ट झोन आहे जो मी इथे काढलाय. 59,230 ची ही लेवल आहे आणि 59,420 ची ही लेवल आहे. तर ह्या दोन लेवलमध्ये हा सपोर्ट झोन आहे. तुम्हाला इथे जर सपोर्ट घेताना दिसला डब्ल्यू पॅटर्न बनताना किंवा इथून बुलिश मुवमेंट होताना आपल्याला जर दिसला, तर मग आपल्याला काय होऊ शकतं, बँक निफ्टीमध्ये सुद्धा शॉर्ट टर्म मध्ये एक छोटी का होईना रिकव्हरी आपल्याला बघायला मिळू शकते. जनरली खूप खाली गेल्यानंतर म्हणजे वीकेंड झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची रिकव्हरी सुद्धा किंवा त्याच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे खूप तेजी झाली असेल शुक्रवारपर्यंत, तर सोमवारी एकदम खाली जाण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच वेळेला असते. तर तसं होण्याची शक्यता आहे, जेणेकरून काय होईल, ह्यांना ज्यांनी हे सगळं मार्केट खाली आणलंय, त्या मोठ्या प्लेयरना परत एकदा लिक्विडिटी तयार करण्यासाठी कदाचित थोडंसं वर न्यायला सुद्धा लागू शकतं आणि त्यानंतर मग पुन्हा खाली आणू शकतात. अशा प्रकारचं चित्र आहे. पण आता कोणत्याही कारणानं का होईना एक छोटी रिकव्हरी आता अपेक्षित आहे. बघूया रिकव्हरी येते की हे आणखीन थोडंसं खाली ड्रॅग होतं, हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं सोमवारसाठीचं विश्लेषण. आता सेन्सेक्सचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या यूट्यूब चॅनलची जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल, तर त्याच्याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतोय. आपल्या YouTube चॅनलवर आता तुम्हाला सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन सुद्धा दिसायला लागलं असेल. त्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. या जॉईन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला 4 प्रकारचे तिथे ऑप्शन दिसतील. 4 मध्ये पहिलं ऑप्शन आहे ब्रॉन्झ मेंबरशिप, दुसरं ऑप्शन आहे सिल्वर, तिसरं आहे गोल्ड आणि चौथं आहे प्लॅटिनम. तुम्ही प्रत्येक ह्या मेंबरशिप मध्ये काय काय तुम्हाला बेनिफिट मिळणार आहेत, ते सर्व तुम्ही तिथे जॉइन बटनला क्लिक केल्यावर वाचू शकता आणि त्यानुसार तुम्ही ठरवू शकता तुम्हाला मेंबरशिप घ्यायची आहे का आणि घ्यायची असेल तर कोणती घ्यायची आहे. जास्तीत जास्त सदस्यांनी गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिपलाच प्राधान्य दिलेलं दिसतंय. बऱ्याच संख्येनं मेंबरशिप घेतली गेलेली आहे आणि ह्याच्यामध्ये काय काय बेनिफिट मिळतात ते तुम्हाला तिथे वाचता येतील. जर तुम्हाला त्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा WhatsAppचा नंबर दिलेला आहे. त्याच्यावर WhatsApp मेसेज करून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. यापैकी कुठल्याही नंबरवर कॉल करू नका. कॉलची फॅसिलिटी त्या नंबरवर उपलब्ध नाहीये. तर हे झालं चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर सेन्सेक्समध्ये सुद्धा ह्या ज्या लेवल आहेत, ह्या लेवल आहेत 83,575 आणि 83,350. इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न सारखं चित्र दिसतंय, पण हा डब्ल्यू पॅटर्न नाहीये. याचं कारण असं आहे की हा लो जो बनलाय त्यानंतर हा लो बनलाय, हा खाली बनलाय. त्यामुळे डब्ल्यू पॅटर्न इकडे बनणार नाहीये. डब्ल्यू पॅटर्न इथून पुढे बनू शकतो का, तर इथून पुढे बनू शकतो. बरोबर? अर्थात बनेल की नाही, बनल्यानंतरच आपल्याला कळेल. हा सपोर्ट झोन दिसतोय एवढं नक्की आहे. सपोर्ट झोनचं वैशिष्ट्य काय आहे? सपोर्ट झोन याचा अर्थ तिथे सपोर्ट घेतलाच जाणार आणि तिथून मार्केटमध्ये रिव्हर्सलच येणार असं नसतं. सपोर्ट झोनला मार्केट रिस्पेक्ट करतं, तिथे थोडा वेळ थांबतं आणि खरोखर रिव्हर्सल यायचं असेल तर तिथे एखादी प्राइस ऍक्शन होते. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर डब्ल्यू पॅटर्न बनतो आणि त्यानंतर रिकव्हरी होते. जर सपोर्ट झोनमध्ये रिकव्हरी येणार नसेल तर तिथे थोडा वेळ टाइमपास होतो आणि त्यानंतर मार्केटमध्ये किंमत पुन्हा तो झोन तोडून खाली जाताना आपल्याला
बघायला मिळते. तर त्यामुळे सेन्सेक्ससाठी लेवल काय आहेत? 83,350 खालची लेवल आहे, 83,575 वरची लेवल आहे. ह्या दोन लेवलमध्ये आपल्याला सपोर्ट झोन दिसतोय. जर समजा हा सपोर्ट घेतला गेला आणि डब्ल्यू पॅटर्न बनला, इथे डब्ल्यू पॅटर्न बनताना कुठे बनू शकतो? इथेच बनू शकतो. असा येऊन पुन्हा खाली जायला लागलं तर या पद्धतीने इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक शॉर्ट टर्म मध्ये का होईना, छोटीशी का होईना, आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. जनरली जेवढ्या स्पीडनं मार्केट खाली आलेलं असतं तेवढ्याच स्पीडनं वर जाण्याची शक्यता असते. बरोबर? ऍटलिस्ट आपल्याला आपण असं म्हणू शकतो, म्हणजे आपण त्याच्यासाठी मी नेहमी एक उदाहरण सांगतो, की समजा तुम्ही एखाद्या मोठ्या बिल्डिंगच्या टेरेसवर गेलात आणि तिथून एक बॉल समजा खाली सोडलात, खालच्या आपला ग्राउंड फ्लोर असतो तिकडे सोडून दिलात, तर तो जितक्या उंचावरून सोडाल तितक्या उंच उसळतो. आता तो समजा आपण असं म्हणूया 10व्या मजल्यावरून खाली सोडला तर कदाचित 10व्या मजल्यापर्यंत वर उसळणार नाही, पण 5व्या 6व्या मजल्यापर्यंत तरी उसळू शकतो. पण तेच तुम्ही 20व्या मजल्यावरून जर टाकलात तर तो कदाचित 10 मजल्यापर्यंत उसळतो. म्हणजे जेवढ्या स्पीडनं मार्केटमध्ये किंमत खाली येते, तर रिबाउंड जेव्हा होतं तेवढ्याच स्पीडनं किंमत वर जाते. अर्थात पूर्ण स्पीडनं जात नाही, पण त्या प्रमाणात जाते, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागते आणि तोच नियम इथे सुद्धा लागू होतो. तर त्यामुळे निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये विश्लेषण करताना किंवा जेव्हा रिकव्हरी येईल तेव्हा ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला नक्कीच विचार करायचा आहे. माझ्या मते आजच्या या विश्लेषणातून तुम्हाला सोमवारसाठी या 3 इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचा अंदाज आला असेल. आजच्या व्हिडिओच्या आपण आता शेवटी आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही तुम्हाला प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून ते सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.